बघा आपण आता आज आपण ज्ञानकुंभ हा कोणत्या पाठावर घेणार आहे? इयत्ता तिसरी. विषय कोणता? मराठी. मराठी भाषा म्हणजे मराठी. आणि या ह्याच्यावर पाठाचं नाव आहे खजिना शोध. खजिना शोध या पाठावर आपण ज्ञानकुंभ तयार केला आहे. त्याच्यावर इयत्ता तिसरी वाले येऊन याच्यातली एक एक चिठ्ठी उचलून त्याच्यावर वाक्य तयार करायला करून आम्हाला सांगायचं आहे. चला तिसरीतून एक नंबर कोणाचा? झुडूप. आता त्याचं वाक्य तयार कर. आमच्या शाळेच्या भोवती झाडे झुडूप आहेत. आणखी कोण सांगणार झुडूपवर वाक्य रे? झुडूपवर वाक्य कोण सांगणार आणखी? ये या रेश. मी झुडपात गेल्यावर माझ्या अंगाला खूप काटे लागले. शाबास, छान. आता 2 नंबर कोणाचा? दुसरी चिठ्ठी काढणार कोण? ये. शाळा. काय शब्द आला बघा याला? शाळा. आता शाळा ह्याच्यावर तो सुयोग आता आपल्याला वाक्य तयार करून दाखवणार आहे. कर. आमची शाळा खूप सुंदर आहे. आमची शाळा खूप सुंदर आहे. आणखीन कोण तयार करेल? श्यामल थांबा. आमच्या शाळेतला परिसर खूप सुंदर आहे. शाबास. आणखीन सानिया तू सांग. थांबा दुसरी वाला सांगू द्या. आमच्या शाळेवरती बाग आहे. आमच्या शाळेवरती बाग. सुजल. आमच्या शाळेत मोठे मोठे अधिकारी येतात. शाबास, छान. आता तिसरी चिठ्ठी काढायला लावूया पियुषला. खजिना. तिकडे दाखव सगळ्यांना खजिना आहे का काय? काय शब्द आलाय पिऊला? खजिना. बघा ज्या पाठावर आपण ज्ञानकुंभ घेत आहोत तोच पाठाचं नाव आलंय बघा खजिना. बरोबर आहे ना? बघा आता खजिनावर काय तयार करतो? आमच्या शाळेत खजिना शोध हा खेळ खेळतात. आमच्या शाळेत आम्ही खजिना शोध हा खेळ करतो. साहिल. गुरुजींनी आम्हाला आजच खजिना शोध खेळ घेतला. शाबास. आशू. आणखीन खजिना बघा शब्द वाक्य तयार करायचंय. आम्ही घरात खजिना शोध हा खेळ खेळतो. शाबास. चला आता चौथी चिठ्ठी. खजिना शोधाच्या खेळताना आम्हाला गुरुजी चिठ्ठ्या करून देतात. आता चिठ्ठी काढ तू. तुझा नंबर आता. विचार. तिकडे दाखव सगळ्यांना. विचार. बघा आता याच्यावर वाक्य सांगणार आहे सुजल आपल्याला. मला काही येत नसले तरी मी विचार करत बसतो. शाबास. आणखी विचारावर कोण करणार? गुरुजींनी आम्हाला भागाकारचे गणित दिले तेव्हा मी विचार करत बसलो. साहिल. छान बघा. आम्हाला कोणतेही काही समजले नाही तर आम्ही सर्व एकत्रितपणे विचार करतो. एकत्रित करून विचार करण्याचे कृतीपण आहे बघा. पाठ कोणता दुसरीला? कोणता पाठ आहे सांगा? एकदा गंमत झाली. तिसरीला येतो. घरभर प्रकाश. बरोबर आहे ना? चला दुसरी चिठ्ठी कोण करणार? सुयोग. सुयोग. गोष्ट. गोष्ट याच्यावर तयार करायचंय. आम्ही रोज गोष्ट सांगतो. गुरुजी जवळ एक जण जावा कोणीतरी. गोष्ट आम्ही रोज सांगतो. आणखीन प्रार्थनेच्या वेळी आम्ही सर्वजण गोष्ट सांगतो. शाबास. आणखीन गोष्ट कोण सांगणार वाक्य? राज. प्रार्थनेवेळी आम्ही दररोज गोष्टी सांगतो. आता तिसरी चिठ्ठी काढायचं. कोण काढणार दुसरी? आता गट बघा. सर्वात महत्वाचा चिठ्ठी आली बघा. गट. सांग पियुष गटवर वाक्य. आम्हाला कोणता प्रश्न येत नसला तर आम्ही गटाने विचार करून तो प्रश्न सोडवतो. शाबास. आपण उपक्रम सुद्धा कशात घेतो बघा? आम्ही कबड्डी खेळताना आम्ही एकत्र गट बनवतो. आणखीन आम्हाला गुरुजींनी जाहिरात व बातम्या सांगितल्या ते आम्ही गटात बसून करतो. शाबास. गटात बसून तयार करतो. दुसरी चिठ्ठी कोण करणार? सुजल. तिसरी वाले काढायचं.
परिसर. हा, परिसर शब्दाला बघा, याच्यावर वाक्य तयार करायचं आहे आता. माझ्या शाळेभोवती परिसर आहे. हा, आणखीन कोण सांगा? श्यामल. आमच्या शाळेचा परिसर खूप सुंदर आहे. शाबाश. हा, पिऊ. आम्हाला परिसरातून काहीतरी शिकायला मिळते. हा, सनील. आमच्या परिसरात झाडे झुडपे आहेत. शाबाश. हा, अश्विनी. आमचा परिसर आम्ही स्वच्छ ठेवतो. शाबाश. दुसरी चिठ्ठी कोण काढणार? हम्म. केंद्र प्रमुख. काय शब्द आले बघा? केंद्र प्रमुख. वाक्य तयार कर केंद्र प्रमुखावर. केंद्र प्रमुख आम्हाला शिकवतात. हा, केंद्र प्रमुख आपल्या शाळेत आले की आपल्याला काय शिकवतात. हा. आमच्या केंद्र प्रमुखांचे नाव आहे महेंद्र जाधव. हा, शाबास. माननीय श्री महेंद्र जाधवकर. राज. आमच्या शाळेत केंद्र प्रमुख येतात. हा, आणखीन. हा, सलीम. आमच्या शाळेत दर शनिवारी केंद्र प्रमुख येतात. हा, सुजल. आमच्या शाळेत केंद्र प्रमुख येतात आणि आम्हाला शिकवतात आणि शाबासकी देतात. शाबास. छान. आता दुसरी चिठ्ठी कोण करणार? हा, संडास. बघा शब्द काय आला बघा? संडास. बरोबर आहे ना? हा, याच्यावर शब्द. आम्ही संडासला आमच्या शौचालयामध्ये जातो. शाबास. आणखीन. संडासला बाहेर नाही जायचे, आतमध्ये जायचं. हा, सईद. संडास मध्ये गेल्यावर खूप पाणी टाकावे. हा, भरपूर पाणी वापरले पाहिजे. अशा प्रकारे आपण प्रत्येक पाठावर हा खजिना खेळ खेळतो. बरोबर आहे की नाही? आता हा खजिनाचा शोध या पाठावर आपण ज्ञानकुंभ घेतलो. यानं काय होतं आपल्याला? मजा येते ना तुम्हाला? हा, मग आता तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुम्ही खूप छान असं वाक्य प्रत्येक शब्दावर तयार केला. आणि एक विशेष म्हणजे काय की इयत्ता तिसरी वाल्यांचाच हा होता खेळ. बरोबर ना? तर त्याच्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल तिसरी वाल्यांनी सर्वांचं अभिनंदन करायचे, इथून आभार मानायचे. चल, कोण म्हणणार? मी आता तिसरीचा वर्ग नाही काही या नात्याने येता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी या वर्गांचे मी या वर्गातल्या मुलांचे मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. शाबास. छान.